महिला व बालविकास विभागाकडून मानधन व प्रोत्साहन भत्ता निधी वितरण करण्याबाबत नवीन शासन निर्णय आला आहे। महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण अंगणवाडी सेविक व मदतनीस यांचे निधी वितरित करण्याबाबत म्हणजे फेब्रुवारी 2026चा निधी वितरण करण्याबाबत हा नवीन शासन निर्णय जाहीर झालेला आहे। त्यामध्ये किती निधी वितरित करण्यात आला आहे, पैसे कधीपर्यंत जमा होणार, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्या फेसबुक पेजला फॉलो केला नसेल तर पहिल्यांदा आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारी योजना असो किंवा नवीन शासन निर्णय असो किंवा ज्या इम्पॉर्टंट अपडेट्स असतात ती खरी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो। तर शासन निर्णय 2 मिनिटात समजून घेऊया। महिला व बालविकास विभागाकडून आलेला हा शासन निर्णय आहे। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ताई यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे। महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून आलेला हा शासन निर्णय आहे 2 मार्च 2026 रोजी। तर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। तर सदर शासन निर्णयात व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी 2026 बघा कोणत्या महिन्याचा आहे, फेब्रुवारी 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रखना क्रमांक दिलेले आहेत। तर जे प्रधान लेखाशीर्ष आहे, उपशीर्ष आहे, उद्दिष्टांमध्ये रखना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रखना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये बघा 178.72 कोटी एवढा अतिरिक्त निधी राज्य हिस्साचे आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेले आहेत। तर बघा 178.72 कोटी एवढा निधी जे वितरित करण्यात आलेले आहे फेब्रुवारी महिन्याचा, ज्यामध्ये पोषण आहार आहे, पोषक आहार अन्न व पेय यांचे वितरण आहे, विशेष पोषण आहार कार्यक्रम आहे, अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100% असणार आहे। विद्यमान तरतूदची जे काही दिलेला आहे निधी यापूर्वी वितरित निधी आहे ते सांगण्यात आलेला आहे व जे या आदेशातून वितरित करण्यात येत असलेला निधी जो फेब्रुवारी महिन्याचा असणार आहे। तुम्ही सुद्धा उंचीनुसार ते मोजणी पूर्णपणे केली नसेल तर पूर्णपणे डेटा भरून घ्यायचा आहे, कारण हे इम्पॉर्टंट अपडेट्स असणार आहे। अंगणवाडी सेविका ताईंना तुम्हाला ते काम करावंच लागणार आहे, पर्याय नसणार आहे। तुम्हाला उंची त्यानंतर तुम्हाला जे ॲप दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित काम करावं लागणार आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता जमा होणार आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत शेअर करायचं आहे, कारण तुम्हाला वजन उंची दुरुस्त करून घ्यायची आहे। मदतनीस आहे तर तुम्हाला सुद्धा व्यवस्थित काम करायचं आहे। त्यानंतर प्रोत्साहन भत्ता तुम्हाला किती जमा झाला आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। आणि अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। GRची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, एकदा नक्कीच तपासून घ्या। तुम्ही जे ॲप असणार आहे त्यामध्ये पूर्ण डेटा भरा, त्यामध्ये पूर्णपणे माहिती भरून त्यानंतर तुमची ज्या मुलाची उंची दुरुस्ती केली नसेल, वजन दुरुस्ती केली नसेल तर ते पूर्णपणे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। या संदर्भात काही प्रश्न सुद्धा कमेंट करा। महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।